अंजनगाव सुर्जी नाही तर महाराष्ट्रभर कृषी उत्पन्न बाजार समितीची स्थापना झालेली आहे। त्यामध्ये शेतकऱ्यांना न्याय मिळावा यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीची स्थापना झाली आहे। अंजनगाव सुर्जी बाजार समितीमध्ये अलग अलग व्यापारी मिलीभगत करून इकडे 25 तिकडे 25 व्यापारी मिळून धान्याची हरास केली जाते। नियम असा आहे का? परंतु अंजनगावमध्ये अलग अलग माल हरास करतात, त्यामध्ये शेतकऱ्यांना चांगला भाव मिळत नाही, त्यामुळे शेतकरी त्रस्त झाला आहे। आधीपासूनच शेतकऱ्यांची लूट होत आहे। कोण्याही शेतकऱ्याला जर 2 पैसे जास्त मिळत असतील तर इथले कर्मचारी, इथला जे राजकीय लोक आहेत त्यांच्या पोटात सूळ उठते। नेहमीपासूनच हे बाजार समिती भ्रष्टाचाराचा अड्डा बनलेला आहे। 2 पैसे शेतकऱ्याला काय जास्त मिळत नाही, यांच्या पोटात दुखणे चालू झालं। आता त्या संबंधित शेतकऱ्याला काहीतरी 100-150 रुपये क्विंटल मागे शिल्लक भेटत होते, तर मग इथल्या कर्मचाऱ्याचं काय कशाला हे करायचं होतं? इथल्या कर्मचाऱ्यांनी हे सूळ उठायचे आणि इथची बाजार समिती नुसतं शेतकऱ्याच्या उरावर उठलेली आहे। अंजनगाव सुर्जी बाजार समितीमध्ये शेतकरी जवरडी येथील निलेश ढोक यांचा हरभरा एका आडतीमध्ये 4450 रुपये गेला असता, तेथीलच व्यापारी मोहम्मद सिद्दीक यांनी तोच हरभरा 5450 रुपयांमध्ये खरेदी केला असता बाजार समितीचे प्रतिनिधी यांनी व्यापाऱ्यांशी तू मैमे केली आहे। 15 आडतीत माल टाकल्यानंतर 44 रुपये खपला हरभऱ्याची। सिद्दीकबाई आली, सिद्दीकबाईनं काय भाव पाहिजे तुम्ही सांगा ना? 46 सांगतो मी, आता 46 पाहिजे, त्यानं 45-50 न घेतो। मग तुमचा माल इथं आणला मी। त्याच्यानंतर यायचं साबळेचं त्यांचं झालं, बैसबाजी काय झालं तर काय झालं साबळेनं म्हटलं नाही, साबळेनं येईल विचारलं की तुम्ही काय कोण राहिले म्हणून। साबळेने तुम्हाला काय करायला लागते, जे भाव झाला हर रस्ता भाव चालू द्या एवढं म्हटलं। यावरून प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे, कारण त्या अडते व्यापारी व बाजार समितीचे प्रतिनिधी यांची मिलीभगत आहे का, अशी चर्चा मोठ्या प्रमाणात रंगली आहे। ॲट अ टाइम एकच हरास सुरू झाला पाहिजे। याच्यात काही शेतकऱ्याची आर्थिक लूट काही याच्या बाबतीत काही नाही, शेतकऱ्यांना जास्तीत जास्त रेट मिळाला पाहिजे, स्पर्धक निर्माण झाले पाहिजे। त्यासाठी एकाच ठिकाणी जर लिलाव झाला तर ते योग्यच आहे। पण आज अशा याच्यात ते शेतकऱ्याची आर्थिक लूट होते ना, कारण की अलग अलग आपले जे व्यापारी आहेत ते पेशल करत आहेत ना। त्याच्या मी आता सुपरवायझर यांना कळवतो आणि सुपरवायझर सांगतो की एकाच ठिकाणी लिलाव करावा। अशा कारणामुळे शेतकऱ्यांना आपल्या धान्याचा भाव मिळत नाही। रवींद्र वानखडे, विदर्भ न्यूज, अंजनगाव सुर्जी।